नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेच्या आगामी भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे का ऋषीला घर सोडण्यापासून रोखण्यासाठी आणि कमळी आणि ऋषी हे दोघांनाही वेगळं करण्यासाठी तारा विष घेणार आहे आणि कमळी मालिकेत हा महाभयानक ट्विस्ट येणार आहे. मित्रांनो, कमळी मालिकेचा येणारा अपकमिंग भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे एक अत्यंत भावनिक, धक्कादायक आणि थरारक वळण जे संपूर्ण कथा बदलून टाकणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आता आपण बघतो की परिस्थिती अशी आहे की ऋषी पूर्णपणे तुटलेला असतो. आई, तारा आणि कमळी यांच्यामध्ये होत असलेले सततचे वाद, अपमान आणि गैरसमज ह्यामुळे ऋषीचा संयम संपलेला असतो. तो ठामपणे निर्णय घेतो की आता तो ह्या घरामध्ये आणखीन एक क्षण पण थांबणार नाही. ऋषी कमळीचा हात घट्ट पकडतो आणि म्हणतो, बस आता खूप झालं. ह्या घरात आपल्याला मान नाही, प्रेम नाही आणि आपण इथून निघून जातो. येतो एकटाच तारा एकदम हादरून जाते आणि तिला कळतं की आज तिचा मुलगा खरंच तिला सोडून जाणार आहे. तारा रडत रडत ऋषीला थांबवण्याचा प्रयत्न करते. ती त्याच्या पुढे उभी राहते आणि हात जोडते, विनवण्या करते. ऋषी, असं करू नकोस. मी तुझी आई आहे आणि माझा अपमान तू एवढा करू नकोस, असं ती ऋषीला म्हणत असते. पण ऋषी तिच्या जवळ जातो. तिला तिच्याकडे पाहायलाही तयार नसतो. तो फक्त पुढे चालत राहतो. एवढ्यातच तारा अचानक कमळीचा हात जोरात ओढते आणि कमळीला तोल जाऊन खाली पडते. तो राग, द्वेष आणि असहायता यांच्या मिश्र भावनेत तारा ओरडत असते आणि ती कमळीला म्हणत असते, दूर राहा माझ्या मुलापासून. तूच माझा ऋषीला माझ्या विरुद्ध केलेलं आहेस आणि मी तुला कधीच माफ करणार नाही. हे दृश्य पाहून ऋषी संतापाने पेटून उठतो आणि तो धावून येतो. कमळीला उचलतो आणि तारावरती ओरडतो आणि जोरात म्हणतो, आई, तुला काही झालं आहे का? इतक्या निर्दयी कशा असू शकता तुम्ही? तो पुढे म्हणतो, खबरदार, जर पुन्हा कमळीला हात लावलात तर मी स्वतःलाच ओळखू शकणार नाही. आज मला खरंच लाज वाटते की तुम्ही माझी आई आहात. हे शब्द ताराच्या काळजावरती घाव करतात. तरी सुद्धा ती शेवटचा डाव खेळण्याचा निर्णय घेते आणि थोड्याच वेळात तारा हातात विषाची शिशी घेऊन येते आणि तिचे हात थरथरत असतात, डोळे भरलेले असतात आणि ती ऋषीला म्हणत असते, ऋषी थांब, नाहीतर मी हे विष पिऊन घेईन. तुझ्याशिवाय मला जगायचंच नाही. ऋषी थोडा थांबतो पण लगेचच कठोरपणे म्हणतो, आई, हे नाटक बंद कर ना. मला माहित नाही तुम्ही माझ्याशिवाय स्वतःचा जीव कधीच धोक्यात घालणार नाही. तो पुढे पुन्हा कमळीचा हात धरतो आणि पुढे निघायचा प्रयत्न करतो. पण अचानक तारा काहीही न बोलता विष पिते आणि पुढच्या क्षणी ती जमिनीवरती कोसळते. तिच्या तोंडातून फेस येऊ लागतो आणि श्वास घेणंही कठीण जातं. हे दृश्य पाहताच ऋषीचे पाय पण थरथरतात. सगळेजण घाबरून जातात आणि ताराजवळ धावतच येतात. त्याचा राग, अहंकार सगळं काही क्षणातच संपून जातो. तो घाबरून तिच्या जवळ जातो आणि आई, आई, तुम्ही हे काय केलं आणि कसं असं करू शकता, असं तो बोलत असतो. तारा अशक्त आवाजात रडत म्हणते, ऋषी, मला तुला माझ्यापासून दूर जाताना पाहवत नाही. तू माझा तिरस्कार करशील हे मी सहन करू शकत नाही. तुझ्याशिवाय मी काहीच नाही. ते खुश राहावा म्हणून मी मरायलाही तयार आहे. आईची ही अवस्था पाहून ऋषी पूर्णपणे कोसळतो. त्याचे डोळे पण भरून जातात आणि तो घाबरून जातो. तो तिचा हात धरून म्हणतो, आई, मला माफ कर. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. मी तुमच्या सोबतच राहील आणि तेही नेहमीसाठी. तो तत्काळ कमळीला मदतीस बोलावतो आणि ताराला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. आता मोठा प्रश्न असा आहे का ऋषीने आईसाठी स्वतःच्या प्रेमाचा त्याग करणे योग्य आहे का? तारा खरंच प्रेम करत आहे की भावनिक ब्लॅकमेल करत आहे ते पुढील भागांमध्ये आपल्याला कळणार आहे. कमळी आता काय निर्णय घेणार? आता मित्रांनो, पुढचे एपिसोड्स असे असणार आहेत भावनांनी भरलेले आणि ट्विस्टवरती ट्विस्ट पण घेऊन येणार आहेत. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.